पाहतो कसं नका नका सांगू तुमचं काय सांगता काय चांगल्या कामाला येणंच त्याला धरू नका त्याला धरू नका कुठे गेली माझ्यासाठी सांगतो सुभाषराव मला तर काही काढू शकता धरलंय की तुम्हाला मी सुभाषराव तात्या मी तुमचा ऐकतोय काही काढू शकतो खाली बसा खाली बसा सरपंच का बरं का खाली बसा मी आहे ना त्या बागाच्या सांगते शांत बसा शांत बसा सरपंच मी माफी मागतो बरं का सरपंच काढलेल्या प्रकाराबद्दल. कशाला माफी मागायची एकीकडे म्हणताय बुद्धीची आराध्य दैवता गणपती बाप्पा आणि त्याच्यात राजकारण करताय काय मला काही काढू शकतो काय रे काय झालं अध्यक्ष काय एवढा कालवा झालता बबनराव अहो या बाळासाहेबांनी दगड उचलला सरपंचाच्या अंगावरचा आता काय सांगायचंय. अयो दगड उचलला धरलं का नाही त्याला कोणी घातलं सरपंचाला तात्याने मी दगड धरला म्हणून वाचलं सरपंच. बरं झालं मी उगा याड्यावर नेण्यात होतो इथं घरा 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 काय झालं कळत नव्हतं. सरपंच तुम्हाला म्हणलं होतं का नाही की चांडा चौकडी आपल्याला काय जमू देणार नाही केला का नाही गनिमी काम आपल्यावर. तात्या मी नसतो राव या असल्या घटना घडून जातील आमची कशी तयारी आहे तुम्ही म्हणताय ना एका वेळी गणपती बसू पण तेवढं बाळासाहेबांना आवड राव. बघा रामभाऊ मी तुम्हाला म्हणलं होतं का नाही सरपंच जरी आपल्या विरोधात पाठीचा असला तरी सरपंच आपल्या शब्दाच्या बाहेर जाणार नाही. शेवटी सुभाषराव बाळासाहेबाच्या भीतीने का आहे ना पण सरपंच एक गाव एक गणपती बसवायला तयार झाला बाबा. आपला कचकच असला असतो मग आम्ही एवढं मागाच्याने तात्या सांगतात बाबा शांततेत सगळ्यांनी गणपतीचा विषय मिटवायचा आहे. आपलं एक गाव एक गणपती असलं तर गावाचं नाव मोठं होतंय गावात शांतता राहते आणि चांगलं वाटलं तर शासनाकडून गावाला 5-10 लाखाचं बक्षीस मिळतंय. एवढं तात्या जीव तोडून जागतात तरी मी गणपती बसवणार आणि आमची 70 वर्षाची परंपरा आहे. काय मातीत घालायची काय परंपरा तुमची जे कुठं चाललंय त्या प्रवाहात जा की उलट कुठं पाऊस सुटलाय दाप लागून मार चाल घे. आता सरपंच एक गाव एक गणपतीला तयार झालंय ते सांस्कृतिक कार्यक्रम काय घ्यायचे ते बी ठरवून घ्या. बबनरावचं म्हणणं बरोबर आहे. आता काय एक गाव एक गणपतीचा निर्णय तर आपला एक संमतीनं झालेला आहे. आता गणपती म्हणलं काहीतरी कार्यक्रमाचं पण पाहिलं पाहिजे. बरं काय तुमचं काय म्हणणं आहे.